झाला थोडेसे पैसे दिलेत की सेटलिंग होतं काउन्सिलिंगच्या माध्यमातून होतात. फॅमिली कोर्टात बऱ्याचदा वेळेस काउन्सिलिंगच्या माध्यमातून दोघंही सॉर्ट आउट होतात केसेस. आणि म्हणूनच आता शासनही त्या मार्गाने प्रयत्न करत आहेत की काउन्सिलिंग आर्बिट्रेशन ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्याच आहेत की या माध्यमातून जर आपण सॉर्ट आउट करू शकलो आणि फॅमिली कोर्टातल्या माध्यमातून तिथं ते काउन्सिलर पर्मनंट असतात आणि याच्यात बऱ्याचशा सायकोलॉजीची खूप मदत होते. जिथं बऱ्याचदा एक पर्टिक्युलर ॲडॅमंट पोझिशन येऊन जाते किंवा एक सायकॉलॉजी जर चेंज झाली की नाही नाही असं नाही असंच, आणि तिथं जर सायकॉलॉजिस्टची मदत झाली किंवा काउन्सिलरची मदत झाली तर बरेचसे या माध्यमातून होतात. आणि खरं तर काउन्सिलिंग आईवडील जेवढे चांगलं काउन्सिलिंग या माध्यमात करू शकतात कौटुंबिक याच्यात, तेवढं काउन्सिलिंग कोणीच व्यवस्थित करू शकत नाही. आणि हे दोघांसाठी आवश्यक आहे, मुलीसाठी पण आणि मुलासाठी पण. कारण असंच नाही की कोणाची एकच बाजू आहे, पण त्याच्यासाठी आधी आईवडिलांची तशी मानसिकता तयार व्हायला पाहिजे. कारण याच्यात मानसिकता आणि सहनशीलता ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सहनशीलता आणि मानसिकताची जर सांगड व्यवस्थित बसली तर 80%, 70%, 60% केसेस ह्या कोर्टात न जाताच सॉर्ट आउट होऊ शकतात. पण हे लागतात. बऱ्याचशा वेळेस असं असतं की आम्ही पक्षकाला सांगतो की बाबा तुझ्या केसमध्ये काही नाही, नाही. हा अनुभव आहे की बऱ्याचशादा आम्ही म्हणतो, बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतो की बाबा कोर्टात जाऊन उपयोग नाही, तुझा पैसा खर्च होतील. आणि मग म्हणतो तो हा वकीलच म्हणजे तो दुसऱ्या वकिलांकडे जाऊन बसतो, केस टाकतो आणि 2-4 वेळा कुठेतरी भेटला कोर्टात 2-4 वर्षानंतर तो म्हणतो नाही नाही वकील साहेब तुम्ही सांगितलं होतं ते बरोबर आहे, पण मी कोर्टात आलो आणि चूक केली. म्हणून बऱ्याचशादा प्रश्न असतो आपण जर सहनशीलता आणि वेळ म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की मानसिकता जर तयार केली तर बऱ्याचशा गोष्टी या काउन्सिलिंग माध्यमातून सुटू शकतात. आणि तोच पर्याय आपण आता घ्यावा असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. त्याच्यावेळेला एक अनुभव सांगतो. म्हणजे आमचा योगोद्योग धाम आम्ही गेले 65 वर्ष शिकवत आहोत. आमचं साधारण म्हणणं असतं की घरातल्या सगळ्यांनी योगाभ्यास करावा, विशेषतः पती पत्नींनी करावा. मग ते मुलं करतात त्यांचं अनुकरण. तर आत्तापर्यंत 23,000 तर शिक्षक झालेत आमचे, पण घरात पती पत्नी करणारे तर याच्यापेक्षा कित्येक लोक आहेत. पण सांगायला असं वाटतं की यातल्यापैकी एकाही कुटुंबावर डायव्हर्ट झालेलं नाही. त्यामुळे आम्हाला सांगायला काहीच हरकत नाही की दोघांनी योगाभ्यास करा, बरेचसे प्रश्न मिटतील. सगळे नाही मिटणार पण बरेचसे प्रश्न मिटतील. हा अनुभव पण आहे. ठीक आहे. आणखीन आपण थोड्याशा जीवन पद्धतीच्या विचारावरती, आपण आहारासंबंधी बराच विचार मगाशी केला होता. दुसरा विचार आहे विहारासंबंधी, दिवसभरच्या ॲक्टिव्हिटीज आपल्या, म्हणजे हालचाली असं म्हणूया आपण त्याला. आता शरीर आहे, हाडं आहेत, सांधे आहेत, तेव्हा हालचाल करायला त्याप्रमाणे केलेलं आहे शरीर परमेश्वराने, हालचाल करायलाच पाहिजे. पण आपण काय करतो, आपण बरेच वेळा चुकीच्या हालचाली करतो, काही वेळा जास्ती हालचाली करतो नको तेवढ्या, आणि काही वेळा कमी करतो, आणि त्यामुळे बरेच विकार निर्माण होतात. आता सगळा भाग सांगत नाही, पण एक पाठीच्या कण्याचे विकार ते हल्ली खूप वाढलेत. आमच्याकडे ते पेशंट जास्त येतात. आमचं निसर्गोपचार केंद्र आहे नाशिकला, 30 बेडचं हॉस्पिटल आहे. 10-10 दिवस मी ॲडमिट करतो पेशंटला. तर स्पाईन प्रॉब्लेम सगळ्यात जास्ती केसेस असतात आमच्याकडे सध्या. त्याचं कारण काय, तर सध्याची जी दिवसभरची सिटिंग स्टाईल आहे, हे IT वाले लोक किंवा ऑफिसमध्ये काम करणारे कायम खुर्चीवर बसायचं आणि टेबलावर काम करायचं, आणि काम करायचं नाही, पुढे वाकून काम करतात मला असं. त्यावेळी पुढे वाकण्याचं दिवसभर चालू असतं, आणि त्यामुळे मग सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस, स्लिप डिस्क, सायटिका हे सगळे विकार होतात. आणि ह्या विकाराला योगात तर फार चांगलं उत्तर आहे, ते लक्षात येईल तुमच्या आत्ता. आता हे पाठीच्या कण्याच्या संबंधित आहे. तर पाठीचा कण आपल्याला माहिती आहे 33 मणके आहेत आणि ते असे जोडलेले आहेत, आणि तेच हे जोडल्यामुळे आपण पुढे वाकू शकतो, मागे वाकू शकतो, डावीकडे वाकू शकतो, उजवीकडे वाकू शकतो, डावीकडे वळू शकतो, उजवीकडे वळू शकतो, एवढ्या सगळ्या हालचाली करू शकतो आपण. तर माझं म्हणणं या सगळ्या हालचाली केल्या पाहिजेत तर पाठीच्या कण्याचं आरोग्य चांगलं राहील. पण मगाशी म्हटलं असं आपण कायम पुढेच वागतो. तुम्ही सुद्धा विचार करा, दिवसभर तुम्ही सारखे बरेच वेळा पुढे वागता, मागे वागता का कधी? असं मागे वाकलं असं कधी, असं वाकला कोणी तुम्ही काय येड लागलं का म्हणतील. पण मागे वाकायला पण पाहिजे ना, आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पुढे वाकायला पाहिजे, मागे वाकायला, सगळं करायला पाहिजे. मग ह्या सगळ्या हालचाली करण्याची व्यवस्था योगासनामध्ये आहे. पुढे वाकायचे काही आसनं आहेत, मागे वाकायचे आसनं आहेत, डावीकडे वाकायचे, उजवीकडे वाकायचे, डावीकडे वळायचे, उजवीकडे, सगळे आहेत.
मी सारी जनरल आसनं केली की तुमच्या पाठीच्या कण्यात सगळीकडे वाकलं जाईल आणि मग पाठीच्या कण्याचे आजार होणार नाहीत. साधी गोष्ट आहे. रोज तुम्ही योगाभ्यास करत नाही होणार. आणि त्याचे पुढे वाकून त्रास होतो. मगाशी म्हटलं स्पाईनचे प्रॉब्लेम सगळे ते पुढे वाकून त्रास होतो. मग आम्ही काय करतो, त्यांना मागे वाकायचे आसनं देतो आणि ते बरे होतात. वाक्य काय करावं लागत नाही. म्हणजे काय होतं, आम्ही अक्षरशः ऑपरेशन थिएटरमधले पेशंट आणलेत आमच्याकडे. तेच आलेत बा, आता आम्हाला ऑपरेशन नाही करायचं. म्हणजे अशी मागे वाकायची आसनं केली की त्याचे ऑपरेशन करायची गरज पडत नाही. ठीक आहे, इमर्जन्सी काही केसेस असतील की जिथे ऑपरेशन करायला पाहिजे, पण असे फार 4-5% असतात. बाकीचे 80-85% केसेस नुसत्या मागे वाकायचे आसनं करून बरे होतात. हा आता एक मुद्दा सांगितला, असे अनेक मुद्दे आहेत. म्हणून आसनामध्ये सगळ्या प्रकारच्या हालचाली आहेत आणि त्यामुळे सगळ्याच शरीराचे आरोग्य चांगलं ठेवण्याची व्यवस्था आसनामध्ये असते. म्हणून ते निवडक करायचे आहेत. आता व्यक्तिसापेक्ष असेल, रुग्णाप्रमाणे असेल, ते बदलवू शकतात निर्णय, तो काही प्रश्न नाही. आसनामध्ये जसं मी बघायला सांगितलं की शिथिलीकरण आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे कुणी सांगत नाही, पण शिथिलीकरण महत्त्वाचं आहे. आणि शिथिलीकरण केल्यामुळे काय होतं की आसनाचे परिणाम आतल्या इंद्रियांवरती होतात. ते जर नाही केलं तर फक्त बाहेरच्या मसल्सवरती होतील, स्केलेटल मसल्सवरती. पण रिलॅक्सेशन, ज्याला पतंजलींनी प्रयत्न शैथिल्य सांगितलं आहे, आसनाच्या दुसऱ्या सूत्रात त्यांनी प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम म्हणून सांगितलं आहे. तर हे प्रयत्न शैथिल्य आपण जे केलं तर ते केल्याने आतल्या इंद्रियांवरती परिणाम होतात. म्हणजे डायबेटीसमध्ये, पँक्रियाजमध्ये प्रॉब्लेम असतो, बीटा सेल्स, इन्सुलिन तयार होत नाही प्रॉपर. मग त्याच्यावर परिणाम करण्याकरता आसनं आहेत, पण ती आसनं रिलॅक्सेशन पद्धतीने केली तर आहेत. ते लोक बघतात, टी व्हीवर बघतात, पुस्तकात करतात, मग आम्ही वर्षभर आसनं केले, काय परिणाम झाला नाही. पण त्या आसनामध्ये हे रिलॅक्सेशन टेक्निक जर वापरलं, प्रयत्न शैथिल्य, तर ते पँक्रियाजचं काम सुधारतं. असं बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याला एवढा वेळ नाही तपशिलात, पण थोडक्यात मी सांगितलं की असे निरनिराळ्या प्रकारचे आसनाचे निरनिराळ्या प्रकारचे परिणाम आपल्याला अनुभवता येतात. आणि त्यामुळे केवळ आसन नाही, पण प्राणायाम आहे, शुद्धिक्रिया आहे, ध्यान आहे, ओंकार जप आहे, योगनिद्रा आहे, पुष्कळ आहे. या सगळ्या गोष्टी विकारमुक्तीला उपयोगी पडतात. आणि म्हणून विकारमुक्ती किंवा योगोपचार किंवा योग थेरपी हा शब्द आता खूप रूढ झालेला आहे. केंद्र शासनाने सुद्धा आयुष डिपार्टमेंट काढलं आहे. म्हणजे इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन्स, भारतीय उपचार पद्धती. त्याच्यात पहिली आयुर्वेद आहे आणि दुसरी योग आणि निसर्गोपचार कंबाईंड आहे. केंद्र शासनाने योगाला उपचार पद्धती म्हणूनच मान्यता दिलेली आहे. आयुषमधला वाय म्हणजे त्याचा आहे तो. आणि उपचाराचा उपयोग होतो. आम्ही आमचं उपचाराचं हॉस्पिटल गेले 25 वर्ष चालवते. आतापर्यंत जवळ 40,000 पेशंट येऊन गेले तिथे. पण निश्चितपणे बरे होतात. औषधं हळूहळू कमी होतात, नंतर बंदही होतात, वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या प्रक्रियांचे परिणाम उपचारात्मक होत असतात. आता आणखीन आहार झाला, विहार झाला, हे हिंडणे आसनांचा परिणाम झाला. तसं तर प्राणायाम हा विषय आहे. प्राणायामात काय आपल्याला माहिती आहे, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचं, कंट्रोल ऑफ ब्रिदिंग. ते कंट्रोल ऑफ ब्रिदिंग आहे, पण ते कशा करता आहे, त्याला प्राणायाम शब्द आहे. त्यामुळे प्राणशक्तीवरती नियंत्रण आहे. आणि प्राणशक्ती म्हणजे आपल्या शरीरातल्या सगळ्या प्रक्रिया घडवणारी शक्ती. हृदय चालवणारी, फुफ्फुस चालवणारी, पचन करणारी, त्याला सगळ्याला प्राणशक्तीच म्हणले त्यांनी. त्याचे प्राणाचे भाग दिलेत, पंचप्राण, प्राण, अपान, उदान, व्यान, समान वगैरे. पण ती प्राणशक्तीच आहे इन ऑल. तर ह्या प्राणशक्तीवरती नियंत्रण आणण्याच्या प्रक्रिया प्राणायामामध्ये आहे. तर प्राणायामाची सुरुवात दीर्घ श्वसनाने होते. मगाशी मी सांगितलं, आपण श्वास घेतो, 2 सेकंदात घेतो, 2 सेकंदात सोडतो. मग त्या श्वासात किती हवा आतमध्ये घेतो आपण, कोणाला माहिती नाही. डॉक्टर लोकांना माहिती असतं फक्त, कारण त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तर आपण घेतो 500 ते 600 cc, म्हणजे क्युबिक सेंटीमीटर किंवा ml म्हणा तुम्ही, म्हणजे अर्धा लिटर साधारण. पण आम्ही दीर्घ श्वसन शिकवतो किंवा जास्ती हवा घ्या. आता 600मध्ये ऑक्सिजन किती मिळेल आणि तुम्ही जास्ती घेतलं तर जास्ती मिळणार, साधं गणित आहे. जास्ती किती घेऊ शकतो आपण, तर आपण 6000 cc घेऊ शकतो. निरोगी माणसाची फुफ्फुसाची क्षमता 6000 cc आहे. पण आपण घेतो 600, म्हणजे 90% ऑफ द लंग कॅपॅसिटी इज नॉट युटिलाइज ॲट ऑल. जोर तुम्ही दीर्घ श्वसन करत नाही तोवर ती वापरलीच जात नाही आयुष्यभर.
मग ती आम्ही योगात शिकवतो. वापरा ना, दिलेली आहे परमेश्वरांनी, कॅपॅसिटी दिली आहे, हवा पण दिली, फुकटच आहे हवासुद्धा. फुकट दिली तर का घेत नाही तुम्हीच विचार करा. एवढी हवा महत्त्वाची आहे, आपण घेतच नाही. घ्यायची क्षमता दिली आहे, हवा दिली आहे, सगळं दिलं आहे. मग ते शिकवतो. जास्ती हवा घ्यायला कोणी शिकवत नाही. मेडिकल कॉलेजमध्ये पण शिकवत नाही मला वाटतं. ते शिकवतात, आकडेवारी शिकवतात. टायडल लेअर 600, इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी, एक्सपिरेटरी कॅपॅसिटी, व्हायटल कॅपॅसिटी वगैरे वगैरे. पण जास्ती हवा घ्यायला नाही शिकवत. ते आम्ही योगाच्या वर्गात शिकवतो. तर आणखीन सांगता येईल, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा प्राणायामाचा सांगतो, ते तुम्हाला जर अपील होईल असा. की आपल्याला 2 नाकपुड्या आहेत बघा, डावी आणि उजवी. नाकाच्या मध्ये एक पडदा आहे, त्याला सेप्टम असं म्हणतात. आणि तो पडदा ह्या टोकापासून वरच्या टोकापर्यंतच आहे, म्हणजे 2-2.5 इंचच आहे. पुढे एकच नळी आहे ती. त्या हवा इकडनं गेली काय आणि इकडनं गेली काय, काही फरक नाही असं शास्त्र सांगतं. बरोबर आहे. आणि साहजिक आहे ना, 2 इंचामध्ये काय फरक पडणार आहे, इकडनं हवा गेली काय तिकडनं गेली, शेवटी एकाच नळीतून फुफ्फुसात जाणार आहे. पण योगशास्त्र सांगतं की दोन्ही नाकपुड्यातनं घेतलेली हवा परस्पर विरोधी परिणाम करते. हे तुम्ही पण बघा, आता तुम्ही संशोधन करून बघू शकता आता जरा काही. त्याला डावी नाकपुडी, उजवी नाकपुडी, इडा आणि पिंगल अशी नावं दिलेली आहेत. तर योगाचं म्हणणं असं आहे की डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास हा शीत प्रकृती आहे. म्हणजे आयुर्वेदाची परंपरा अशी आहे, शीत प्रकृती, शीत परिणाम करणार आहे. टेम्परेचर नाही. आम्ही टेम्परेचर पाहिलं मायक्रो थर्मोमीटर लावून. टेम्परेचरवर परिणाम होत नाही शरीराच्या, पण प्रकृती शीत म्हणजे कामिंग डाऊन, ज्याला आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम स्टिम्युलेट झालं असं म्हणू शकतो. आणि उजव्या नाकपुडीने जो श्वास घेतो तो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम स्टिम्युलेट करतो, म्हणजे उष्ण प्रकृती, म्हणजे प्रक्रिया गतिमान करतो शरीरातल्या. अच्छा, याचे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. म्हणजे विशेषतः पेशंट व्रत घेतो. आता बघा, सर्दीचा पेशंट आहे, सर्दी, दमा, हे शीत प्रवृत्तीचा आजार आहे. मग त्याला आम्ही उजव्या नाकपुडीचा श्वास घ्यायला सांगतो. उजव्याने घेऊन उजव्याने सोड, काय 10 मिनटं 15 मिनटं, म्हणजे काय ते स्टिम्युलेशन होतं आणि सर्दी कमी होते. पण त्याला डाव्या नाकपुडीचा श्वास दिला तर सर्दी वाढते त्याची. आणि आता ब्लड प्रेशर वगैरे इतर विकार आहेत, ते त्याला उजवी देऊन चालत नाही, त्याला डावीचा श्वास घ्यायला लागतो. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव देखील आम्हाला आले. म्हणजे योगाने इतकं बारकाईने